1972च्या नंतर काही वर्ष मी इथं पालकमंत्री होतो आणि त्यामुळे येणं निश्चित असायचं. अनेक प्रश्न त्यावेळेचे नजरेसमोर येतात. बदल झाले, ही कामगार लागलेले 2 गिरण्या होत्या, एक जुनी मिल आणि मला वाटतं एक दमनीची मिल. आज त्याचं अस्तित्व हे राहिलेलं दिसत नाही. त्याच्यानंतर ही गिरण बंद झाल्याच्या नंतर सोलापूरचे लोक काही समजून आलेले, त्यांनी पॉवरलूमच्या क्षेत्रामध्ये लक्ष दिलं आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सोलापूरला तयार झालेला यंत्रमाग किंवा पॉवरलूम याचा फरक आज ठिकठिकाणी बघायला मिळतो. आणि हे कर्तृत्व सोलापूरकरांनी दाखवलं. सोलापूर स्वातंत्र्याच्या इतिहासात एक वेगळा इतिहास निर्माण करणारं हे शहर आहे. या देशाला 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य मिळायच्या आधी 3 दिवस का होईना स्वातंत्र्य या देशाने भोगलं. हा जर इतिहास बघायचा असेल तर पहिलं नाव सोलापूरचं होतं आणि सोलापूरने त्याच्यामध्ये काम केलेलं. अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं.